पप्पा पप्पा मला तुझा मोबाईल दे, मला गेम खेळायचा आहे. 8 वर्षाच्या चिमुकल्या रियाने तिचे वडील सोहम यांच्याकडे गेम खेळण्यासाठी त्यांचा मोबाईल मागितला. सोहम म्हणाला, नाही बेटा, मला आत्ता काम आहे, मी तुला मोबाईल नंतर देईन. रिया म्हणाली, नाही पप्पा, मी गेम खेळल्यावर लगेच तुम्हाला मोबाईल परत देईल. सोहम पुन्हा म्हणाला, नको बेटा, मी म्हणालो ना, आत्ता मला काम आहे, नंतर देईन. रडत रडत रिया तिच्या आईकडे गेली आणि म्हणाली, आई बाबा मला मोबाईल देत नाही. तेव्हा रियाची आई नेहा ओरडली, अहो तुम्ही रियाला थोडा वेळ तिला मोबाईल का देत नाहीत? केव्हापासून ती डोकं खात आहे माझं. आजकालची मुलं मोबाईल फोनची किडे झाली आहेत. आपल्या पालकांपेक्षा या मुलांना मोबाईल फोन आणि कॉम्प्युटरची जास्त माहिती असते. ते आपले शेजारी शर्माजी आहेत ना, त्यांचा मुलगा सोनू आपल्या मुलीपेक्षा 1 किंवा 2 वर्षांनी मोठा असेल. जेव्हा जेव्हा मी त्याला पाहते तेव्हा तो त्याच्या मोबाईलवरती आणि लॅपटॉपवरती मग्न असतो. त्यांचा मुलगा मोबाईलमध्ये किती प्रगत झाला आहे. तो लॅपटॉपही वापरू शकतो. तो किती परिपक्वपणे वागतो. त्याला बोलताना वाटतं आपण एखाद्या मोठ्या मुलाशी बोलत आहोत. ते लहान मूल आपल्या पालकांप्रमाणे बोलतो आणि विचार पण करत असतो. आपण सर्व एकत्र बसून TV आणि चित्रपट पाहतो. त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी बरेच खेळ विकत घेतले आहेत. घरभर गेमच्या CD विखुरलेल्या आहेत. त्यात सोनू इतका हुशार आहे की तो स्वतःच इंटरनेटवरून गेम डाउनलोड करतो. त्यांनी आपल्या मुलाला कधी रडताना पाहिलं नाही. दुसरीकडे आपली मुलगी बघा, ती प्रत्येक मुद्द्यावर रडत राहते. ती सतत मोबाईलचा हट्ट करत राहते. थोडा वेळ विचार करून सोहम म्हणाला, ते सर्व ठीक आहे, मी तिला गेम खेळण्यासाठी वेगळा मोबाईल देईन. पण जर तिने असा मोबाईल जास्त वापरला तर तिच्या डोळ्यांवर वाईट परिणाम होऊ शकतो. तेव्हा नेहाने सांगितले, नाही, काहीही असो. सोहम म्हणाला, मी आत्ता काही कामासाठी बाहेर जात आहे, मी 10 मिनिटात परत येतो, मग आपण एकत्र कुठेतरी जाऊया. नेहा म्हणाली, ठीक आहे, तोपर्यंत मी तयार होते आणि रियाला पण तयार करते. मात्र सकाळी 10 वाजता निघालेला सोहम रात्रीचे 11 वाजेपर्यंतही घरी परतला नाही. इतक्यात नेहाने त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा फोन बिझी लागत होता. काय झालं असेल, सोहम अजून का आला नसेल. सततच्या प्रयत्नांनंतर अखेर सोहमचा फोन आला. कॉलची रिंग वाजल्याबरोबर नेहा म्हणाली, काय झाले? 10 मिनिटात येतो म्हणाले तुम्ही, पण तासाभराहून अधिक काळ झाला, तुम्ही परत आले नाही, मला काहीच कळत नाही. तेव्हा सोहम म्हणाला, आजचा आपला प्रवासाचा प्लॅन रद्द करूया, आज आपण फिरायला जाणार नाही, मला यायला संध्याकाळ होईल. तू कुठे आहेस? तेव्हा सोहम म्हणाला, मी हॉस्पिटलमध्ये आहे. नेहा आश्चर्य व्यक्त करत ओरडली, काय? हॉस्पिटलमध्ये? तुला काय झाले? सोहम म्हणाला, मला काही झाले नाही, मी ठीक आहे आणि मी आत्ता तुला काही सांगू शकत नाही. मी घरी आल्यावर तुला सर्व काही सांगेन. संध्याकाळी सोहम घरी परत आला. नेहा येताच तिने प्रश्नाची सरबती केली, तू म्हणाला होतास की आपण संध्याकाळी फिरायला जाऊ, ही वेळही निघून गेली, आता मी रियाला कसं समजावू? ती सकाळपासून कपडे घालून बसली होती आणि पप्पा कधी येणार आणि ती आपल्यासोबत फिरायला जाईल याची तयारी ती करत होती. तेव्हा सोहम म्हणाला, कसं तरी तिला तू पटवून दे, तिला जेव घाल, झोपायला लाव, नंतर मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. नेहानेही तसेच केले. रात्री रिया झोपल्यानंतर नेहाने सोहमला विचारले, आता मला सांग, असे काय झाले ज्यामुळे आज दिवसभर तुम्ही कामात राहिले? सोहमने सांगितले, ते आपले शेजारी शर्माजी आहेत ना, त्यांना एक समस्या होती, त्यामुळे आम्ही त्यात व्यस्त राहिलो. मी आज सकाळी घरातून बाहेर पडताच बाहेर मी पाहिलं तर पार्किंग एरियात काही माणसं जमा झाली होती. मी जवळ गेलो तेव्हा मला दिसलं की सोनू नावाचा एक छोटा मुलगा निधीसोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करत होता. तीच निधी जी त्याच्यासोबत दररोज खेळत होती. त्याचे अश्लील कृत्य पाहून काही लोक हसत बोलत होते. आजकालच्या मुलांकडे बघा, त्यांचे कोण पालक आहेत ज्यांची मुलं अशी घाणेरडी कृत्य करत आहेत? त्यांच्या मुलांवर इतके वाईट संस्कार आहेत. त्या मुलांकडे पाहिल्याबरोबर त्यांचे पालक त्यांना कोणत्या प्रकारचे संगोपन देत आहेत हे आपण समजू शकतो. गर्दी जमलेली पाहून शर्माजी तिथे धावत आले आणि आपल्या मुलाला त्या अवस्थेत पाहून त्यांना खूप लाज वाटली. शर्माजी रागावले आणि त्यांनी त्यांच्या मुलावर हात उचलला, पण मी त्यांना थांबवले आणि सोनूला सोबत घेतलं. शर्माजींचा हात धरला आणि आम्ही सोनूला ताबडतोब मनसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन गेलो, जो त्याला समुपदेशन करेल आणि त्याच्या मनातून अशा गोष्टी कुठून आल्यात हे शोधून काढेल. मग मी सोनूला मनसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन गेलो. बराच वेळ समुपदेशन केल्यानंतर सोनूने आम्हाला सांगितले, आम्ही सर्व मुले इमारतीखाली पती पत्नीचा खेळ खेळत होतो, जसे माझे आई बाबा खेळतात.
माझे वडील दुसऱ्या शहरात काम करतात आणि दर शनिवारी येतात आणि रविवारी संध्याकाळी निघून जातात. जोपर्यंत वडील दूर असतात तोपर्यंत आई त्यांच्याशी खूप प्रेमाने बोलत असते. जेव्हा कधी वडील येणार असतात तेव्हा आई मला लवकर झोपवते. मलाही त्यांच्याशी अनेक गोष्टींबद्दल बोलायचे आहे. पप्पा सकाळी उशिरा उठतात आणि माझ्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. वडिलांच्या येण्याआधी आईच्या खोलीत एक सीडी ठेवली होती. ती सीडी पाहून मला ती माझ्या गेमची सीडी वाटली आणि मी ती लॅपटॉपमध्ये टाकून चेक केली. मग अचानक आई मला झोपी घालायला आली. बाबा येण्याआधी आई मला लवकर का झोपवते असा प्रश्न मलाही पडायचा. मग मी रात्री झोपायचे नाटक केले आणि वडील येताच मी पाहिले. गुपचूप आईने त्यांना प्रेमाने मिठी मारली आणि त्यानंतर ते सर्व पाहिले. सोनूचे हे सर्व बोलणे ऐकून मला आणि शर्माजींना धक्का बसला. डॉक्टरांनी त्याला काही औषधं दिली आहेत आणि त्यांनी ताबडतोब त्यांच्या घरचे वातावरण बदलण्याचा सल्लाही दिला आहे. त्याची खेळण्याची खेळणी ताबडतोब बदलली पाहिजे. त्यांच्या पालकांना कळायला हवे असे विषय त्यांच्यासमोर कधीही चर्चेत घेतले जाऊ नये. त्यामुळे शर्माजींना हे ठिकाण ताबडतोब सोडावे लागले, जेणेकरून त्यांचा मुलगा सोनू आणि ते स्वतः ही घटना विसरू शकतील. त्यामुळे मुलांना मोबाईल आणि कॉम्प्युटर देऊ नये. जर दिले तर ते काय पाहतात हे पाहणे गरजेचे आहे, जेणेकरून आपण आपले काम टेन्शनशिवाय करू शकतो. नाहीतर आपली मुलं पुढे जाऊन ते आपल्या हाताबाहेर जातात. हे सर्व ऐकून नेहाला मात्र धक्का बसला. सोहम पुढे म्हणाला, जेव्हा शर्माजी घरी आले त्यांनी सोनूच्या गेमची सीडी तपासली तेव्हा त्यांना अश्लील व्हिडिओ असलेली एक सीडीही सापडली. याशिवाय अनेक चुकीच्या साईट्सचा इतिहास त्या सर्च हिस्ट्रीमध्ये दिसत होता. त्यांचा मोबाईलसुद्धा त्यांनी चेक केला. नेहा, तुला माहीत आहे का, त्याने मोबाईलमध्ये खूप अश्लील चित्र सेव्ह केलेले होते. हे सर्व ऐकून नेहा थरथर कापू लागली. ती पटकन म्हणाली, अहो ऐका, आपण आपल्या मुलीला वेगळा मोबाईल फोन देणार नाही आणि आपण भविष्यात तिला मोबाईल फोन दिला तरी तिला आपल्या देखरेखीखाली मोबाईल वापरण्यास सांगूया आणि आपण नेहमी तिला प्रत्येक योग्य आणि अयोग्य गोष्टींबद्दल मार्गदर्शन करू. मित्रांनो, तुम्ही तुमच्या मुलांशी प्रेमाचे नाते निर्माण करा आणि त्यांना योग्य अयोग्य शिकवा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पती आणि पत्नी दोघांपैकी एखाद्याने आपल्या मुलांसोबत बराच वेळ घालवला पाहिजे. कारण पालक होणे ही एक मोठी जबाबदारी आहे आणि पालकत्व मिळणे हा खेळ नाही. मित्रांनो, तुम्ही या मताशी सहमत आहात का? कृपया तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, जेणेकरून अशा अनेक मुलांना या मोबाईलच्या जाळ्यात भरकटत जाण्यापासून पालकांना आपण सावध करू शकतो. कथा आवडली तर आपल्या नातेवाईकांना नक्कीच शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आभारी आहोत.